की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इथं फार लिमिटेड स्वरूपात झालेली दिसते. आणि जर लोकांचं जीवनमान उंचावायचं असेल तर एक आर्थिक विकास होणं हे खूप गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं म्हणजे ठीक आहे, आपण जे बघतो की बाकीची जी क्षेत्र आहेत, हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, सोशल आहेत किंवा ट्रायबल एरिया आहे, तर त्या गोष्टी तर करायच्याच आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अचीव्ह करायच्या असतील तर याच्यासाठी एक बेसिक गरजेचे आहे की आर्थिक उन्नती झाली तर या सगळ्या गोष्टी ह्या स्पिल ओव्हर म्हणून ऑटोमॅटिक व्हायला सुरुवात होते. तर त्या दृष्टीनं काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रायोरिटी माझ्या दृष्टीनं राहील. आणि इथं मी स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी नाही आलेलो. मला लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्या हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे. आपला वैयक्तिक अजेंडा पुश करण्यापेक्षा लोकांकडून काय रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या समजून घेणं आणि त्याच्यासाठी काम करणं ही माझी प्रायोरिटी राहील. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासन हे लोकाभिमुख असलं पाहिजे आणि काम हे नेहमीच टार्गेट ओरिएंटेड असलं पाहिजे. म्हणजे मी आज आमच्या अधिकाऱ्यांची जी काही ओळख बैठक घेतली त्याच्यामध्ये हेच दोन मुद्दे सांगितले की काम हे तुमचं लोकाभिमुख असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रशासनात काम करतो तर टार्गेट ओरिएंटेड म्हणजे त्याचे काहीतरी रिझल्ट दिसले पाहिजेत. नाही तर आपण बघतो की वेगवेगळे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, वर्षानुवर्ष चालत राहतात. आता रस्त्याच्या कामाचा आढावा घ्यावा लागेल असं दिसतंय, कारण मी येतानाच बघितलं की इतक्या ठिकाणी कामं सुरू आहेत, कधी सुरू झाली आणि कधी संपणं अपेक्षित होतं, टाइमलाईन्स आपण फॉलो करतो की नाही या गोष्टी बघण्यास गरजेच्या आहेत. किंवा आज मी आपल्या एसपींची पण थोडीशी चर्चा केली की ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे मला अपेक्षा नव्हती की गोंदियासारख्या शहरामध्ये ऍक्सिडेंटल डेथ 100च्या घरात जातील अशी अपेक्षा नाही आहे. तर असे काही इश्यूज आहेत जे थोडेसे वेगळे असतील कदाचित आपल्या नेहमीच्या रुटीन जे काही काम आहे. कारण शासनाने दिलेला डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे तो राबवणं ही तर आमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे त्याच्यावरती आम्हाला काम करायचंच आहे.